चला आपण सर्वजण येशूच्या रक्तामध्ये प्रार्थना करूया. मी तुमच्या मनावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो की शत्रूचा प्रत्येक गोंधळ, छळ आणि प्रत्येक खोटे ज्याने तुमच्यात मूळ धरण्याचा प्रयत्न केला आहे ते आत्ताच्या आत्ता शांत होईल. मी तुमच्या मनात शांतीची घोषणा करतो, कारण की फिलिप्पियस पत्र अध्याय 4:7 सांगते, देवाची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती ख्रिस्त येशूमध्ये तुमची अंतःकरणे आणि तुमचे विचार सुरक्षित ठेवेल. ती शांती आत्ताच प्राप्त करा. मी तुमच्या आत्म्यावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. तुमच्या प्रत्येक जखमी भावना, प्रत्येक तुटलेलेपण, भूतकाळातले प्रत्येक जखम धुतली जाईल आणि बरी होईल. देवाचे वचन स्तोत्रसंहिता 23:3 मध्ये म्हणतं, तो माझा आत्मा टवटवीत करतो. येशूच्या रक्ताने तुमच्या अंतर्यामात पूर्ण स्थापना वाहत आहे. तुमचे आरोग्य आता स्वीकारा. मी तुमच्या शरीरावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. तुमच्या डोक्यापासून ते पायाच्या तळापर्यंत मी आरोग्य, शक्ती आणि पूर्णतेची घोषणा करतो. यशाया 53:5 घोषित करते, त्याला बसलेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य प्राप्त झाले आहे. प्रत्येक आजार, प्रत्येक रोग, प्रत्येक अशक्तपणा येशूच्या रक्ताच्या अधिकारासमोर झुकावे लागल. येशूच्या नावाने बरे व्हा. तुमचे यश आत्ताच प्राप्त करा. मी तुमच्या कुटुंबावर येशूच्या रक्ताचा आशीर्वाद मागतो. तुमच्या मुलांविरुद्ध, तुमच्या विवाहाविरुद्ध, तुमच्या प्रियजनांना विरुद्ध शत्रूचा प्रत्येक हल्ला आता मोडला गेला आहे. निर्गम 12:13 सांगते, जेव्हा मी ते रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हास ओलांडून जाईल. ज्याप्रमाणे कोकराच्या रक्ताने इस्रायलच्या घरांना झाकले होते, मी घोषणा करतो की येशूचे रक्त तुमच्या घराचे रक्षण करीत आहे. कोणतीही वाईट गोष्ट, कोणतीही पीडा, कोणतीही विनाश तुमच्या घराजवळ येणार नाही. तुमचे संरक्षण आता प्राप्त करा. मी तुमच्यावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. प्रत्येक विलंब, प्रत्येक साखळी, प्रत्येक मर्यादा तुटली आहे. येशूचे रक्त तुम्हाला प्रत्येक शापातून मुक्त करते. गलतीकरास 3:13 सांगते, ख्रिस्ताने आपल्यासाठी शाप होऊन आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून विकत घेऊन सोडवले आहे. तुम्ही आता बांधलेले नाही आहात, तुम्ही मुक्त आहात. आज तुमच्या स्वातंत्र्यात चला. तुमची सुटका आत्ताच स्वीकारा. मी तुमच्या आर्थिक परिस्थितीवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. कमतरता, गरिबी आणि संघर्षाचा प्रत्येक आत्मा नष्ट झाला आहे. वचन सांगते फिलिपियो 4:19 मध्ये, माझा देव आपल्या गौरवाच्या संपत्तीप्रमाणे ख्रिस्त येशूमध्ये तुमची प्रत्येक गरज पूर्ण करेल. येशूच्या रक्ताद्वारे मी तुमच्या जीवनावर अलौकिक तरतूद, उघडलेले दरवाजे आणि आर्थिक आशीर्वादाची घोषणा करतो. मी तुमच्या भविष्यावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. तुमच्या विरुद्ध तयार केलेले कोणतेही शस्त्र यशस्वी होणार नाही. शत्रूचे प्रत्येक योजना रद्द झाली आहे. यशाया 54:7 मध्ये म्हटलं आहे, तुझ्यावर चालण्यासाठी घडवलेले कोणतेही शस्त्र सिद्धीत जाणार नाही. रक्ताद्वारे मी तुमचा उद्याचा दिवस विजयात सील केलेला आहे. आता मी तुमच्या आध्यात्मिक प्रवासावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. प्रत्येक थंडपणा, कोरडेपणा धुतला जात आहे. प्रकटीकरण 12:11 घोषित करते, कोकराच्या रक्तामुळे आणि आपल्या साक्षरीच्या वचनामुळे त्याने त्यावर विजय मिळाला. रक्ताद्वारे तुम्ही मोह, छळ आणि आध्यात्मिक युद्धांवर विजय मिळवता आत्म्यात सामर्थ्यवान होऊन उभे राहा. प्रभू, मी रक्ताच्या सामर्थ्यासाठी तुझे आभार मानतो, जे हाबेलच्या रक्तापेक्षा श्रेष्ठ गोष्टी बोलते. तुझे रक्त आरोग्य बोलते, तुझे रक्त सुटका बोलते, तुझे रक्त विजय बोलते, तुझे रक्त पूर्ण स्थापना बोलते, तुझे रक्त अनंतकाळचे जीवन बोलते. मी आता विशिष्ट क्षेत्रावर येशूचे रक्त बोलतो. तुमच्या झोपेवर,
तुम्ही शांततेत विश्रांती घ्या, भयानक स्वप्नांपासून मुक्त व्हा. स्तोत्रसंहिता 4:8 सांगते, मी शांतपणे निसतो आणि मला झोप लागते. तुमच्या विचारांवर तुम्ही दररोज तुमच्या मनाच्या आत्म्यात नवीन व्हावे. तुमच्या आरोग्यावर तुमचे शरीर दैवी व्यवस्थेशी सुसंगत व्हावे. जुनाट वेदना, लपलेली आजार आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आजारापासून मुक्ती मिळेल. तुमच्या नातेसंबंधावर तुटलेली नाती जोडली जावेत आणि विषारी बंध तोडले जावेत. तुमच्या कार्यक्षेत्रावर आणि सेवेवर संधीचे दरवाजे उडावेत आणि येशूचा प्रकाश तुमच्यातून चमकावा. पिता, मी नैराश्य, डिप्रेशन, भीती आणि चिंतेविरुद्ध येशूच्या रक्ताची घोषणा करतो. प्रत्येक काळे ढग आत्ताच दूर झाले पाहिजे. स्तोत्रसंहिता 34:17 सांगते, नीतिमान हाक मारतात आणि परमेश्वर तो ऐकतो आणि त्यांना त्यांच्या सर्व संकटातून सोडवतो. आत्ताच मुक्त व्हा. मी राक्षसी छळ, जादूटोणा आणि अंधकाराच्या प्रत्येक शक्तीविरुद्ध येशूच्या रक्ताची घोषणा करतो. ते रक्तासमोर टिकू शकत नाही. कलसेकवास 2:15 नुसार त्याने त्यांना पराभूत केले आहे. प्रत्येक साखळी आत्ताच तुटली आहे. मी तुमच्या पाचारणावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. तुम्ही तुमचे देवाने दिलेली जबाबदारी पूर्ण कराल. निर्मया 29:11 नुसार देवाच्या योजना तुमच्यासाठी शांतीच्या आहेत. प्रभू, तुझ्यासमोर मांडलेल्या प्रत्येक प्रार्थना विनंतीवर मी येशूच्या रक्ताची घोषणा करतो. साक्ष निर्माण होऊ दे, चमत्कार घडू दे, जीवनाचे रूपांतर होऊ दे. ओ प्रभू येशू, या पिढीला तुझ्या रक्ताच्या पूर्ण जीवनासाठी चिन्हांकित कर. तरुणांना येशूच्या रक्तामध्ये झाकून घे, वृद्धांना झाकून घे, प्रत्येक घराला झाकून घे. तुझे रक्त व्यसन तोडू दे, विवाह जोडू दे आणि भरकटल्यानं घरी परत आणू दे. मी तुमच्या भूतकाळावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. प्रत्येक चूक, पश्चाताप, अपयश जे तुम्हाला सतावत आहे ते झाकले गेले आहे. प्रकटीकरण 12:11 सांगते की त्यांनी कोकराच्या रक्ताने विजय मिळवला आहे. तुम्ही आता तुमच्या कालच्या दिवसाचे गुलाम नाही आहात. मी तुमच्या वर्तमानावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. आत्ता या क्षणी रक्त तुमच्या परिस्थितीत जीवन आणि आशा बोलत आहे. जिथे निराशा होती तिथे रक्त आनंद घोषित करत आहे. कलसेकवास 1:20 सांगते की त्याने क्रूसावरील रक्ताद्वारे समेट घडवून आणला आहे. मी तुमच्या घरादारावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. प्रत्येक मुलगा, मुलगी, पती, पत्नी, पालक आणि नातवंडे हे रक्त तुमच्या घराभोवती अग्नीच्या भिंत हो. जकर्या 2:5 सांगते की परमेश्वर स्वतः अग्नीची भिंत होईल. मी पुन्हा तुमच्या शारीरिक आरोग्यावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. कॅन्सर, डायबिटिक, ब्लड प्रेशर किंवा इतर कोणतेही आजार असो, येशूचे रक्त त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. फिलिपियो 2:10 मध्ये म्हटलं आहे, येशूच्या नावापुढे प्रत्येक गुडघा टिकलाच पाहिजे. तुमचे आरोग्य आता स्वीकारा. मी तुमच्या भावनिक आरोग्यावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. प्रत्येक जड ओझे, नैराश्य, आघात आत्ताच दूर होत आहे. स्तोत्रसंहिता 147:3 सांगते, तो भग्न हृदयी असलेल्यांना बरे करतो आणि त्याच्या जखमांना पट्ट्या बांधतो. तुमचा आनंद आत्ता स्वीकारा. मी तुमच्या संरक्षणावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. स्तोत्रसंहिता 51:10-11 सांगते की कोणतेही विपत्ती तुमच्यावर येणार नाही. येशूच्या रक्तामुळे कोणतेही अपघात किंवा संकट तुम्हाला स्पर्श करणार नाही. मी तुमच्या हृदयावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. जिथे कडवटपणा किंवा क्षमा न करण्याची वृत्ती आहे तिथे रक्ताचे शुद्धीकरण होऊ दे. एझेकिएल 36:26 मध्ये म्हटलं आहे की देव तुम्हाला नवीन हृदय आणि नवीन आत्मा देव. तुमच्या वाणीवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो.
तुम्ही ज्या कामाला हात लावाल तिथं यश मिळेल. तुझे हात आता रिकामे राहणार नाहीत. तुझ्या पायांवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. तुम्ही जिथे पाऊल टाकाल तो प्रदेश राज्यासाठी जिंकला जाईल. तुझे पाऊल देवाचे मार्गदर्शनात असेल. तुमच्या पिढ्यांवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. तुमच्या मुलांच्या मुलांवर कराराची मोहर असेल. पिढ्यानपिढ्याचे शाप तुटले आहेत आणि आशीर्वाद मुक्त झाले आहेत. तुमच्या नावावर प्रत्येक करावर कागदपत्रावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. तुमची बदनामी पुसली गेली आहे आणि तुमची प्रतिष्ठा बहाल झाली आहे. मी तुमच्या शांती व येशूच्या रक्ताची घोषणा करतो. यशया 26:3 सांगते की जो देवावर विसंबून राहतो त्याला तो पूर्ण शांतीत ठेवतो. बापा, मी तुझे आभार मानतो की साखळ्या तुटत आहेत, दरवाजे उघडत आहेत, टेस्टमनी निर्माण होत आहे. मी पुन्हा एकदा तुमच्या विचारांवर, शब्दांवर, कृतीवर, कुटुंबावर, करिअरवर, सेवेवर, स्वप्नांवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. आमेन. चला आपण सर्वजण येशूच्या रक्तामध्ये प्रार्थना करूया. मी तुमच्या मनावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो की शत्रूचा प्रत्येक गोंधळ, छळ आणि प्रत्येक खोटे ज्याने तुमच्यात मूळ धरण्याचा प्रयत्न केला आहे ते आत्ताच्या आत्ता शांत होईल. मी तुमच्या मनात शांतीची घोषणा करतो कारण की फिलिप्पियस पत्र अध्याय 4:7 सांगते, देवाची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती ख्रिस्त येशूमध्ये तुमची अंतःकरणे आणि तुमचे विचार सुरक्षित ठेवेल. ती शांती आत्ताच प्राप्त करा. मी तुमच्या आत्म्यावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. तुमच्या प्रत्येक जखमी भावना, प्रत्येक तुटलेलेपण, भूतकाळातले प्रत्येक जखम धुतली जाईल आणि बरी होईल. देवाचे वचन स्तोत्रसंहिता 23:3 मध्ये म्हणतं, तो माझा आत्मा टवटवीत करतो. येशूच्या रक्ताने तुमच्या अंतर्यामात पूर्ण स्थापना वाहत आहे. तुमचे आरोग्य आता स्वीकारा. मी तुमच्या शरीरावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. तुमच्या डोक्यापासून ते पायाच्या तळापर्यंत मी आरोग्य, शक्ती आणि पूर्णतेची घोषणा करतो. यशया 53:5 घोषित करते, त्याला बसलेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य प्राप्त झाले आहे. प्रत्येक आजार, प्रत्येक रोग, प्रत्येक अशक्तपणा येशूच्या रक्ताच्या अधिकारासमोर झुकावे लागल. येशूच्या नावाने बरे व्हा. तुमचे यश आत्ताच प्राप्त करा. मी तुमच्या कुटुंबावर येशूच्या रक्ताचा आशीर्वाद मागतो. तुमच्या मुलांविरुद्ध, तुमच्या विवाहाविरुद्ध, तुमच्या प्रियजनांना विरुद्ध शत्रूचा प्रत्येक हल्ला आता मोडला गेला आहे. निर्गम 12:13 सांगते, जेव्हा मी ते रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हास ओलांडून जाईल. ज्याप्रमाणे कोकराच्या रक्ताने इस्रायलच्या घरांना झाकले होते, मी घोषणा करतो की येशूचे रक्त तुमच्या घराचे रक्षण करीत आहे. कोणतीही वाईट गोष्ट, कोणतीही पीडा, कोणतीही विनाश तुमच्या घराजवळ येणार नाही. तुमचे संरक्षण आता प्राप्त करा. मी तुमच्यावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. प्रत्येक विलंब, प्रत्येक साखळी, प्रत्येक मर्यादा तुटली आहे. येशूचे रक्त तुम्हाला प्रत्येक शापातून मुक्त करते. गलतीकरास 3:13 सांगते, ख्रिस्ताने आपल्यासाठी शाप होऊन आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून विकत घेऊन सोडवले आहे. तुम्ही आता बांधलेले नाही आहात, तुम्ही मुक्त आहात. आज तुमच्या स्वातंत्र्यात चला. तुमची सुटका आत्ताच स्वीकारा. मी तुमच्या आर्थिक परिस्थितीवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. कमतरता, गरिबी आणि संघर्षाचा प्रत्येक आत्मा नष्ट झाला आहे. वचन सांगते फिलिपियो 4:19 मध्ये, माझा देव आपल्या गौरवाच्या संपत्तीप्रमाणे ख्रिस्त येशूमध्ये तुमची प्रत्येक गरज पूर्ण करेल. येशूच्या रक्ताद्वारे मी तुमच्या जीवनावर अलौकिक तरतूद, उघडलेले दरवाजे आणि आर्थिक आशीर्वादाची घोषणा करतो. मी तुमच्या भविष्यावर
येशूच्या रक्ताची घोषणा करतो. तुमच्या विरुद्ध तयार केलेले कोणतेही शस्त्र यशस्वी होणार नाही. शत्रूचे प्रत्येक योजना रद्द झाली आहे. यशाया 54:7 म्हटलं आहे, तुझ्यावर चालण्यासाठी घडवलेले कोणतेही शस्त्र सिद्धीत जाणार नाही. रक्ताद्वारे मी तुमचा उद्याचा दिवस विजयात सील केलेला आहे. आता मी तुमच्या आध्यात्मिक प्रवासावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. प्रत्येक थंडपणा कोरडेपणा धुतला जात आहे. प्रकटीकरण 12:11 घोषित करते, कोकराच्या रक्तामुळे आणि आपल्या साक्षरीच्या वचनामुळे त्याने त्यावर विजय मिळवला. रक्ताद्वारे तुम्ही मोह, छळ आणि आध्यात्मिक युद्धांवर विजय मिळवता आत्म्यात सामर्थ्यवान होऊन उभे राहा. प्रभू, मी रक्ताच्या सामर्थ्यासाठी तुझे आभार मानतो, जे हाबेलच्या रक्तापेक्षा श्रेष्ठ गोष्टी बोलते. तुझे रक्त आरोग्य बोलते, तुझे रक्त सुटका बोलते, तुझे रक्त विजय बोलते, तुझे रक्त पूर्ण स्थापना बोलते, तुझे रक्त अनंतकाळचे जीवन बोलते. मी आता विशिष्ट क्षेत्रावर येशूचे रक्त बोलतो. तुमच्या झोपेवर तुम्ही शांततेत विश्रांती घ्या. भयानक स्वप्नांपासून मुक्त व्हा. स्तोत्रसंहिता 4:8 सांगते, मी शांतपणे निसतो आणि मला झोप लागते. तुमच्या विचारांवर तुम्ही दररोज तुमच्या मनाच्या आत्म्यात नवीन व्हावे. तुमच्या आरोग्यावर तुमचे शरीर दैवी व्यवस्थेशी सुसंगत व्हावे. जुनाट वेदना, लपलेली आजार आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आजारापासून मुक्ती मिळेल. तुमच्या नातेसंबंधावर तुटलेली नाती जोडली जावेत आणि विषारी बंध तोडले जावेत. तुमच्या कार्यक्षेत्रावर आणि सेवेवर संधीचे दरवाजे उडावेत आणि येशूचा प्रकाश तुमच्यातून चमकावा. पिता, मी नैराश्य, डिप्रेशन, भीती आणि चिंतेविरुद्ध येशूच्या रक्ताची घोषणा करतो. प्रत्येक काळे ढग आत्ताच दूर झाले पाहिजे. स्तोत्रसंहिता 34:17 सांगते, नीतिमान हाक मारतात आणि परमेश्वर तो ऐकतो आणि त्यांना त्यांच्या सर्व संकटातून सोडवतो. आत्ताच मुक्त व्हा. मी राक्षसी छळ, जादूटोणा आणि अंधकाराच्या प्रत्येक शक्तीविरुद्ध येशूच्या रक्ताची घोषणा करतो. ते रक्तासमोर टिकू शकत नाही. कलसेकवास 2:15 नुसार त्याने त्यांना पराभूत केले आहे. प्रत्येक साखळी आत्ताच तुटली आहे. मी तुमच्या पाचारणावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. तुम्ही तुमचे देवाने दिलेली जबाबदारी पूर्ण कराल. निर्मया 29:11 नुसार देवाच्या योजना तुमच्यासाठी शांतीच्या आहेत. प्रभू, तुझ्यासमोर मांडलेल्या प्रत्येक प्रार्थना विनंतीवर मी येशूच्या रक्ताची घोषणा करतो. साक्ष निर्माण होऊ दे, चमत्कार घडू दे, जीवनाचे रूपांतर होऊ दे. ओ प्रभू येशू, या पिढीला तुझ्या रक्ताच्या पूर्ण जीवनासाठी चिन्हांकित कर. तरुणांना येशूच्या रक्तामध्ये झाकून घे, वृद्धांना झाकून घे, प्रत्येक घराला झाकून घे. तुझे रक्त व्यसन तोडू दे, विवाह जोडू दे आणि भरकटल्यानं घरी परत आणू दे. मी तुमच्या भूतकाळावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. प्रत्येक चूक, पश्चाताप, अपयश जे तुम्हाला सतावत आहे ते झाकले गेले आहे. प्रकटीकरण 12:11 सांगते की त्यांनी कोकराच्या रक्ताने विजय मिळवला आहे. तुम्ही आता तुमच्या कालच्या दिवसाचे गुलाम नाही आहात. मी तुमच्या वर्तमानावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. आत्ता या क्षणी रक्त तुमच्या परिस्थितीत जीवन आणि आशा बोलत आहे. जिथे निराशा होती तिथे रक्त आनंद घोषित करत आहे. कलसेकवास 1:20 सांगते की त्याने क्रूसावरील रक्ताद्वारे समेट घडवून आणला आहे. मी तुमच्या घरादारावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. प्रत्येक मुलगा, मुलगी, पती, पत्नी, पालक आणि नातवंडे हे रक्त तुमच्या घराभोवती अग्नीच्या भिंत हो. जकर्या 2:5 सांगते की परमेश्वर स्वतः अग्नीची भिंत होईल. मी पुन्हा तुमच्या शारीरिक आरोग्यावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. कॅन्सर, डायबिटिक,
ब्लड प्रेशर किंवा इतर कोणतेही आजार असो, येशूचे रक्त त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. फिलिपियो 2:10 मध्ये म्हटलं आहे, येशूच्या नावापुढे प्रत्येक गुडघा टिकलाच पाहिजे. तुमचे आरोग्य आता स्वीकारा. मी तुमच्या भावनिक आरोग्यावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. प्रत्येक जड ओझे, नैराश्य, आघात आत्ताच दूर होत आहे. स्तोत्रसंहिता 147:3 सांगते, तो भग्न हृदयी असलेल्यांना बरे करतो आणि त्याच्या जखमांना पट्ट्या बांधतो. तुमचा आनंद आत्ता स्वीकारा. मी तुमच्या संरक्षणावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. स्तोत्रसंहिता 51:10-11 सांगते की कोणतेही विपत्ती तुमच्यावर येणार नाही. येशूच्या रक्तामुळे कोणतेही अपघात किंवा संकट तुम्हाला स्पर्श करणार नाही. मी तुमच्या हृदयावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. जिथे कडवटपणा किंवा क्षमा न करण्याची वृत्ती आहे, तिथे रक्ताचे शुद्धीकरण होऊ दे. एझेकिएल 36:26 मध्ये म्हटलं आहे की देव तुम्हाला नवीन हृदय आणि नवीन आत्मा देव. तुमच्या वाणीवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. तुम्ही ज्या कामाला हात लावाल तिथे यश मिळेल. तुझे हात आता रिकामे राहणार नाहीत. तुझ्या पायांवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. तुम्ही जिथे पाऊल टाकाल तो प्रदेश राज्यासाठी जिंकला जाईल. तुझे पाऊल देवाचे मार्गदर्शनात असेल. तुमच्या पिढ्यांवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. तुमच्या मुलांच्या मुलांवर कराराची मोहोर असेल. पिढ्यानपिढ्याचे शाप तुटले आहेत आणि आशीर्वाद मुक्त झाले आहेत. तुमच्या नावावर प्रत्येक करावर, कागदपत्रावर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. तुमची बदनामी पुसली गेली आहे आणि तुमची प्रतिष्ठा बहाल झाली आहे. मी तुमच्या शांती व येशूच्या रक्ताची घोषणा करतो. यशाया 26:3 सांगते की जो देवावर विसंबून राहतो त्याला तो पूर्ण शांतीत ठेवतो. बापा, मी तुझे आभार मानतो की साखळ्या तुटत आहेत, दरवाजे उघडत आहेत, टेस्टमनी निर्माण होत आहे. मी पुन्हा एकदा तुमच्या विचारांवर, शब्दांवर, कृतीवर, कुटुंबावर, करिअरवर, सेवेवर, स्वप्नांवर येशूच्या रक्ताची घोषणा करतो. आमेन.